नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला चपातीपासून एक वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे। ही राहिलेली चपाती आहे, तर मुलं अशी खात नाही मग आता, आणि सारखी मॅगी खाणे पण चांगलं नाही, तर मी आज ह्याची मॅगी करून दाखवणार आहे तुम्हाला। तर प्रथम ह्याच्यासाठी जे साहित्य लागते ते पहा, 3 कांदे चिरून घेतलेत आणि शिमला मिरची घेतली आहे, हिरवी मिरची आहे, 3 अंडी आहे, मॅगी मसाला आहे आणि लाल तिखट टाकायचे त्याच्यामध्ये आपल्याला। हे आता मी पॅन ठेवला आहे, गॅस चालू करते। आता ह्याला आपल्याला आहे ना असं रोल करायचा आणि ह्याला आपल्याला बारीक, हे बघ असं बारीक, आपल्याला हे खूप बारीक नाही खूप जाड नाही, पहा हे असं सगळं आपण चिरून घ्यायचं। हे बघ हे असं बारीक रोल करून अशी चपाती आपण चिरून घेतलेली आहे। आता मी गॅस चालू केलेला आहे, पॅनमध्ये मी तेल घालणार आहे। एकदम सोपी आहे रेसिपी आणि मुलांना आवडण्यासारखी ही रेसिपी, मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा टिफिनला पण देऊ शकता। सकाळी सकाळी गडबड असते, तुम्ही टिफिनलाही देऊ शकता। आता एक गरम करून घ्यायचा आहे पॅन आपल्याला। तेल गरम झालं आहे, मिरची घालते, मिरची आपली तडतडली आहे। आता त्याच्यामध्ये घालते शिमला मिरच, एकदम मस्त टेस्टी लागते बरं का ही रेसिपी, अगदी जरूर करून बघा तुम्ही। सकाळची राहिलेली असेल किंवा रात्रीची राहिलेली असेल किंवा तुम्ही ताज्या रोटीची केली तरी चालेल, पण सारखी सारखी बाहेरची मॅगी खाणं पण शरीराला चांगलं नाही, म्हणून मुलांना तुम्ही अशा पद्धतीने घरी मॅगी करून खायला घालू शकता। आता त्याच्यामध्ये मी हा कांदा घालणार आहे, कांदा पण आपण ह्याच्यावर परतून घ्यायचा आहे, एकसारखं हलवत राहायचं याला, कांदा असा परतून घ्यायचा। आपण हे घरी करतो हे स्वच्छ आणि चांगलं असं, ह्याच्यात मैद्याचा प्रकार वगैरे नाही आहे, घरच्या साहित्यामध्ये एकदम पटकन होणारी रेसिपी आहे ही। मोठाच गॅस ठेवायचा, गॅस बारीक नाही करायचा, मोठ्या गॅसवर छान परतून काढायचं मधल्या वेळेत खाण्यासाठी किंवा चहा 5 वाजता खाण्यासाठी। हा नॉनव्हेज करणार आहे आपण, ज्याच्यामध्ये अंडं घालणारे आहे, अंडे। आणि तसंही मुलं कोणी मुलं अंडं पण खात नाही ना, मग अशा पद्धतीने तुम्ही जर करून त्यांना खायला घातलं तर ते पौष्टिक पण राहतं ना मुलांसाठी। आता मोठ्याच गॅस ठेवायचा, मोठ्याच गॅसवर आपल्याला छान तडतडवायचे, अजून थोडा परतून घ्यायचा आहे कांदा आपल्याला। आता हे साधारण परतून झाले, आता ह्याच्यामध्ये मी अंडं घालायचे आपल्याला, गॅस जरा बारीक करायचा। तुम्हाला 2-3 काय अंडी घालायची ती घालू शकता, ह्याच्यामध्ये तुम्ही अंडं टाकू शकता। मी 3 अंडी घातली त्याच्यात, हलवायचं आपल्याला हे। ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे, थोडंसं मीठ, म्हणजे अंडं आळणी लागणार नाही। मोठाच गॅस ठेवला आहे बरं का मी, गॅस मोठाच करायचा आहे, म्हणजे आपलं अंडं पटकन शिजून निघेल। आता गॅस बारीक केला आहे, त्याच्यामध्ये घालणार आहे मी लाल मिरची पावडर घालायची आवडीप्रमाणे, कारण हिरवी मिरची पण घातली आहे, तर मी 1 चमचा तिखट घालते, थोडंसं तिखट पण छान लागेल। आणि मॅगी मसाला घालायचा आहे ह्याच्यामध्ये, 1 वाटी मी मॅगी मसाला घातला आहे, पुन्हा हलवायचं आहे। आता हे आपण चपाती चिरलेली ही याच्यामध्ये घालायची आहे, हे बघ, आणि मस्त आपल्याला छान आपण ह्याला मस्त असा एकत्र करून घ्यायचं आहे, अंड्यामुळे छान वास येते पहा। हे बघा आपली ही मॅगी
तयार झाली. आता ही आपण बाउलमध्ये काढून घेऊया. 5 ते 10 मिनटात आपली मॅगी तयार. हे पहा, आता ह्याच्यावर कोथिंबीर चिरून घाला. आता माझ्याकडे नाही अवेलेबल, तुम्ही ह्याच्यावर कोथिंबीर चिरून घाला. थोडासा ह्याच्यावर आपण आता मॅगी मसाला घालणार आहे. हे पाहिजे आता मॅगी मसाला घालायचा, थोडासा कोथिंबीर चिरून घालायची. रोटी मॅगी तयार आहे. पहा, ही मी अशी ह्या पद्धतीने रोटी मॅगी तयार केलेली आहे. तुम्ही ही अशी करून बघा आणि एकदम 10 ते 15 मिनटं तयार होणारी ही रोटी मॅगी आहे. तर ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली ती मला कमेंट्समध्ये सांगा आणि नक्की करून पहा.